जानेवारी 1950 साली आम्ही एक नवीन राष्ट्र बनवून उभा राहिलो. स्वाभाविकपणे नवीन राष्ट्राच्या ज्या आवश्यकता असतात त्यातली पहिली महत्वाची आवश्यकता असते स्वावलंबी बनणं, आधुनिक बनणं आणि आपल्या राष्ट्राची वेगाने प्रगती करणं. अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या नागरिकांच्या त्याची आपूर्ती करणं, कृषी आणि उद्योगामध्ये वेगाने प्रगती करून हे सहज शक्य होऊ शकतं. अशा या परिस्थितीमध्ये त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या दृष्टीपणाने इंजिनिअरिंग नावाचा एक वर्ग निर्माण करण्याची गरज प्रतिपादली आणि त्या गरजेप्रमाणे इंजिनिअरिंगची निर्मिती शिक्षण संस्थांमधून सुरू झाली. हा त्या काळच्या राज्यकर्त्यांचा दृष्टीपणा होता, ही दूरदृष्टी होती आणि त्याचं फलित म्हणून आम्ही विविध क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनलो. कृषी आणि उद्योग या क्षेत्रामध्ये आम्ही विकास साधला आणि त्याची परिणती आम्ही एक आधुनिक राष्ट्र म्हणून उभा राहण्यामध्ये झाली. हा जो इंजिनिअरिंग वर्ग होता हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नव्हता. हा वर्ग म्हणून जो विचार आहे तो विचार स्वातंत्र्योत्तर काळातलाच आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे एक आधुनिक राष्ट्र बनण्यासाठी, एक स्वावलंबी स्वाभिमानी राष्ट्र बनण्यासाठी, ते निश्चितच वादातीत येत आहे. आणि त्याची परिणती म्हणून आम्ही विश्वेश्वरय्या मोक्षगुंडा यांना भारतरत्न हा पुरस्कारही दिला. एका इंजिनियरचा हा मोठा सत्कार होता. एका इंजिनिअरिंग कौशल्याचं हे मोठं कौतुक होतं. परंतु आज आपण पाहतो, आज इंजिनिअरिंग हे शैक्षणिक क्षेत्र या दशकामध्ये त्याच्याविषयी असणारी जी प्रतिष्ठा आहे, जे आकर्षण आहे, ते आकर्षण नष्ट होताना दिसतंय. त्याच्याकडे ते शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा असणारा ओढा, हा ओढा विविध संशोधन संस्थांनी सांगितल्याप्रमाणे तो 50%हून अधिक विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये 2016-18च्या आकडेवारीप्रमाणे साधारणपणे 15 लाख इंजिनियर्स हे देशभरातल्या 4000 शिक्षण संस्थांमधून बाहेर पडतात. त्यापैकी 80 ते 85% इंजिनियर्सना रोजगार मिळालेला नाही. ही इंजिनियरची जी बेरोजगारी आहे, ही बेरोजगारी अनेक अर्थाने आपल्यासाठी प्रश्नचिन्ह बनवून उभी राहिलेली आहे. इंजिनियर्सने गावखेडे जोडण्यासाठी रस्ते बांधले, हमरस्ते बांधले, त्याच्यावरती मोठमोठाले ब्रिज बांधले, आंतरराज्य प्रवासासाठी रेल्वे ट्रॅक्स बांधले, त्यावरती रेल्वे इंजिनची निर्मिती केली, आंतरदेशीय व्यापारासाठी विमानतळ बांधले, त्यावर उडण्यासाठी विमानाची निर्मिती केली, तुमच्या माझ्या दळणवळणासाठी टेलिफोनची निर्मिती केली, मोबाईलची निर्मिती केली, समाज माध्यम सोशल मीडियाची निर्मिती केली. त्याच्या माध्यमातून आज आम्ही झूम, गुगल यासारख्या मीटिंग्स घेतोय, एकमेकाशी संपर्क करतोय. हे सगळं ज्या इंजिनियर्सनी बनवलं, ही ज्या इंजिनियरची निर्मिती आहे, तो आज मात्र अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे. आणि ही त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीचा एक संशोधनात्मक अभ्यास विविध संस्थांनी जेव्हा केला तेव्हा त्यांना जी काही प्रमुख कारणं सापडली ज्याच्यामधून त्यांची ही दशा झाली, त्यांच्यापुढं बेरोजगारीचं हे महत्तम संकट उभं राहिलं. आज 15 लाख इंजिनियर्स दरवर्षी 4000 शिक्षण संस्थांतून बाहेर पडतात, परंतु सर्वांना रोजगार मिळत नाही.
80 ते 85% इतक्या इंजिनियर्सना कोणत्याही प्रकारचा रोजगार आज बाजारामध्ये उपलब्ध नाही. ही जी दयनीय स्थिती आहे त्याच्याकडे बघण्याचा आज बदललेला जो दृष्टिकोन आहे त्याच्या काही कारणांची कारणमीमांसा आपण करूया. सर्वात महत्त्वाचं आणि प्रधान कारण जे आहे ते मागील दशकामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT क्षेत्राचा झालेला विकास. दशकाच्या सुरुवातीला जेव्हा IT क्षेत्र विकसित होऊ लागलं, त्याची सुरुवात झाली होती, तेव्हा त्यांना आवश्यक जे इंजिनियर बळ होतं ते IT क्षेत्रातून मिळत नसायचं. म्हणून त्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या विविध इंजिनिअरिंग क्षेत्रातले जे पदवीधारक होते ते पदवीधारक थोड्या ट्रेनिंग नंतर आपल्या IT क्षेत्रासाठी वापरणं सुरू केलं. परंतु जसंही ते क्षेत्र या दशकामध्ये विकसित झालं, त्यांचे पदवीधारक त्यांना मिळू लागले, तसाही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इतर इंजिनिअरिंग शाखांचा जो रिक्रूट होता तो नाकारला गेला आणि त्याचं जे बर्डन आहे ते सरळपणे बेरोजगारामध्ये निर्माण झालं. हे प्रमुख कारण बेरोजगाराचं जरी असलं तरी दुसरं एक मूलभूत कारण आहे, ज्या कारणामध्ये डिमांड आणि सप्लाय ही जी चेन असते, ह्या चेनमधले जे विसंगत प्रमाण आहे ते प्रमाण ही त्यांच्या बेरोजगारीला कारणीभूत ठरलेलं आहे. साधारणपणे 15 लाख त्याहूनही अधिक इंजिनियर्स दरवर्षी बाजारामध्ये रोजगारासाठी उभे राहतात. परंतु किती रोजगार असतो तर अगदी नगण्य असा रोजगार असतो. इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधलं जी ग्रोथ आहे ती ग्रोथ मागच्या 10 वर्षामध्ये स्टॅग्नंट राहिलेली आहे, तिचं रिडक्शन झालेलं आहे. त्यामुळे आवश्यक इंजिनियर्स जे आहेत ते इंजिनिअरिंगची गरज जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळं आज असं म्हटलं जातं की एका इंजिनिअरिंगच्या जॉबसाठी 300 इंजिनियर्सना कॉम्पिट करावं लागतं, स्पर्धा करावी लागते. उद्योग हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र मागील 10 वर्षामध्ये ज्याचं GDP मधलं प्रमाण 30% होतं ते आता 25 ते 26% इतकं झालेलं आहे. त्यामुळं हा जो GDP मधला हिस्सा कमी होण्यातून हे डिमांड आणि सप्लाय चेन मधलं प्रमाण विसंगत झालेलं आहे. त्यामुळं इंजिनियरची जी आवश्यकता होती ती आवश्यकता या उद्योगासाठी, या इंडस्ट्रीसाठी आता कमी झालेली आहे. त्यामुळे ही बेरोजगारी इंजिनियर्सला फेस करावी लागते. तिसरं महत्वाचं कारण आहे की आपल्या ज्या 4000 इंजिनिअरिंग शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था आहेत त्या संस्था आपला जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देत आहेत, जे शिक्षण इंजिनिअरिंगचं त्यांना देत आहेत, तो अभ्यासक्रम पाश्चात्य इंजिनिअरिंग शिक्षण संस्थेच्या तुलनेमध्ये 8 ते 10 वर्ष मागे आहे. त्यामुळे हे शिक्षण घेऊन जेव्हा इंजिनियर बाजारात जातो तेव्हा त्याला स्वाभाविकपणे पाश्चात्य तंत्रज्ञानाशी स्पर्धा करावी लागते. तेव्हा त्याचं ज्ञान हे त्रोटक पडतं, त्याच्या तुलनेमध्ये ते मागास ठरतं. त्यामुळं भांडवली व्यवस्था अशा इंजिनियर्सना रोजगारासाठी नकार देते. त्यातली दुसरी महत्वाची बाब आहे की जे फॅकल्टीज असतात ते फॅकल्टीज त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची त्या ज्ञानातली गती आहे ती अप टू दी मार्क नसते आणि प्रॅक्टिकल नॉलेजच्या ज्या सुविधा या इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असतात त्याही अप टू दी मार्क नसतात. मग जे तोकडं ज्ञान आहे, जो सिलेबस 8-10 वर्षांनी मागास आहे, ज्याला प्रॅक्टिकल नॉलेज नाही, इंजिनिअरिंग कौशल्य नाही, अशा मोठ्या प्रमाणामधल्या इंजिनियर्सना मग रोजगारासाठी नकार दिला जातो. तेही एक मोठं कारण यांच्या बेरोजगारीचा.
इंजिनियरच्या वाताहतीचं चौथं आणि प्रमुख कारण जे आहे ते कारण तत्वज्ञानात्मकही आहे आणि व्यावहारिकही आहे. तत्वज्ञानात्मक अर्थाने आपण जर त्याच्याकडे पाहिलं तर इंजिनियर ह्या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेतल्या इंजिनियरी या शब्दापासून घेतला आणि मूलतः इंजिनियर ही संज्ञा, इंजिनियर ही कल्पना पाश्चात्य आधारावरती बनलेली कल्पना आहे. ती आपल्या भारतीय भाषेमध्ये जेव्हा येते तेव्हा आम्ही त्याच्यासाठी अभियंता हा शब्द योजला. त्याचा अर्थ होतो योजक, आयोजक, नवीन डिझाईन करणारा, नवीन संकल्पना बनवणारा. अशा अर्थाने आम्ही त्याचा आजपर्यंत वापर करत आलो. परंतु इंजिनियर शब्दाचा जो मजेशीर अत्यंत मूलभूत असा जो अर्थ आहे तो अर्थ मात्र राजकीय परिभाषेतून आपल्याला मिळालेला आहे. राजकीय वातावरणामध्ये वोट बँक बनवण्यासाठी एक किंवा अधिक जाती समूहांना एकत्र करून ती वोट बँक बनवली जाते. त्या कल्पनेला सोशल इंजिनिअरिंग म्हटलं जातं. त्यामुळे ह्या इंजिनियरचा जो व्यावहारिक तत्वज्ञानातून फुटून बाहेर पडलेला जो अर्थ आहे तो अर्थ आहे जोडणे. दोन जाती समूहाला जसं जोडलं जातं आणि त्याच्यातून त्याची वोट बँक तयार होते, एक आधार तयार होतो, त्याच पद्धतीनं इंजिनियर, अभियंता या शब्दाचा मूळ अर्थ आहे जोडणे. आता हे जे जोडणे आहे ते नेमकं जोडणं म्हणजे काय जोडतो? इंजिनियर हा एका विशिष्ट अशा ज्ञानामध्ये ट्रेन केला जातो. मग ते सिव्हिल ज्ञान असो, बांधकामाचं, ते मेकॅनिकल ज्ञान असो, यांत्रिकीचं, ते विद्युत ज्ञान असो, इलेक्ट्रिकल. अशा पद्धतीनं तो विशिष्ट अशा ज्ञानामध्ये ट्रेन केला जातो. तो शिक्षित केला जातो असं नाही, तर तो ट्रेन केला जातो. म्हणजे त्याच्याकडे थेरॉटिकल ही नॉलेज असतं आणि प्रॅक्टिकल ही नॉलेज असतं. म्हणजे त्याला ज्ञानही असतं आणि त्याला कृतीमध्ये उतरवण्याचं ट्रेनिंगही असतं. असा हा ज्ञानसंपन्न आणि कौशल्य संपन्न जो वर्ग आहे तो इंजिनियर वर्ग. त्याचा हा प्रतिनिधी इंजिनियर. हा काय जोडतो? जे शुद्ध ज्ञान आहे वैज्ञानिकांनी निर्माण केलेलं, त्या ज्ञानाचं आकलन करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. ती क्षमता सामान्य जनामध्ये नसते. उदाहरणार्थ वैज्ञानिकांनी ॲटमचा शोध लावला, इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर त्या ज्ञानाचा सामान्य जनासाठी फारसा उपयोग नसतो, किंबहुना बिलकुल उपयोगच नसतो. कारण त्या ॲटम आणि इलेक्ट्रॉनचं त्याला आकलनच होत नाही. मग सामान्य जनासाठी ते वैज्ञानिकाचं मूलभूत ज्ञान, शुद्ध ज्ञान हे बिनकामाचं ठरतं. मग सामान्य जनासाठी बिनकामाचं असलेलं ज्ञान मात्र इंजिनियर त्याचं आकलन करू शकतो, कारण त्याला त्यामध्ये ट्रेन केलेलं आहे. ते शुद्ध ज्ञान, त्या परिभाषा, त्या संज्ञा, ते संशोधन तो आकलन करतो आणि आकलन केलेल्या त्या ज्ञानातून तो या सामान्य जनासाठी उपयुक्तता बनवण्यासाठी त्याचा अप्लाइड सायन्समध्ये, व्यावहारिक ज्ञानामध्ये, व्यावहारिक विज्ञानामध्ये, व्यावहारिक तंत्रामध्ये त्याचा परिवर्तन करतो आणि उपयोग करून सामान्य जनासाठी तो ह्या उपयुक्तता, युटिलिटी बनवतो. जसं आपण याच्या अगोदर म्हटलं, रस्ते, हमरस्ते, रेल्वे ट्रॅक्स, रेल्वे गाड्या, विमानतळ, विमाने, सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजन, अशी अनेक साधनं त्यांनी जी बनवलेली आहेत ती मूलभूत संशोधनाचा वापर करून त्याचं व्यावहारिक ज्ञान बनवून आणि मग त्या आपल्या कौशल्याने त्यांनी ह्या युटिलिटी सामान्य जनासाठी बनवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं तो प्युअर सायन्स
ला अप्लाइड सायन्समध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला सामान्य जनांच्या आकांक्षेमध्ये परावर्तित करतो. याचा दुसरा सरळ सरळ अर्थ होतो, जे सामान्य जनाला अनाकलनीय असं ज्ञान असतं, त्या अनाकलनीय ज्ञानाला सामान्याच्या आकांक्षेला तो जोडतो आणि त्याच्यातून उपयुक्तता निर्माण करतो. आता हे जे जोडणं आहे, हे जोडणं लॅटिन शब्दाला किंवा इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द म्हणून आम्ही दिलेला नाही. तो दिलेला नसल्यामुळं हा अर्थही त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला गरज भासलेली नाही. त्यामुळे याच्यातला मूलभूत अर्थ जो आहे, तो मूलभूत अर्थ जोडणं हा तत्वज्ञानात्मक अर्थ त्याच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये त्याला जेव्हा तो रूपांतरित करतो, तेव्हा तो सामान्य जनाच्या आकांक्षेपर्यंत जातो. मग काय, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना विद्यार्थी सामान्य जनांच्या ह्या गरजा, सामान्य जनांच्या ह्या आवश्यकता, सामान्य जनांच्या ह्या आकांक्षेपर्यंत पोचतो का? त्यांच्या जाणीवेंचा अभ्यास करतो का? आणि मग त्यांच्या त्या समस्येमधून त्यांना आवश्यक असणारी युटिलिटी कोणती, त्यांची उपयुक्तता कोणती, त्यांची गरज कोणती, त्या गरजेला तो आपल्या शुद्ध ज्ञानाने त्याचं व्यावहारिक ज्ञानामध्ये रूपांतर करून त्यांची गरज पूर्ती करतो का? तर मागील काही दशकामधला अभ्यास केला तर आपल्याला नाही असंच म्हणावं लागतं. मित्रांनो, अनेक वर्ष आपण पाहिलं, भारतामध्ये जी डिसॅबिलिटी होती, अपंगत्व होतं, त्या अपंगत्वाला काही उपायच नव्हता. नाचे मयुरी नावाचा जो सिनेमा आला, त्या सिनेमामध्ये ॲक्सिडेंटमध्ये आपला पाय गमावलेली एक हिरोईन ती नर्तिका बनते. ती नर्तिका बनण्यासाठी तिचा जो पाय आहे, तो पाय अनघड असा पाय, तो पाय तिने वापरला. त्यामुळं तिचा तुटलेला पाय रक्तबंबाळ होत असे. तरीही तिने जिद्दीनं ती नर्तिका पुन्हा स्टेजवरती नाचली. परंतु मित्रांनो, इतकं मोठं आव्हान त्यांच्या पुढे उभा करण्यापेक्षा आपण आपल्या इंजिनिअरिंग कौशल्याने आपल्या पायासारखाच पाय बनवला असता तर. हे जे चौथं फिलॉसॉफिकल आणि व्यावहारिक जे कारण आहे, त्या कारणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा पण प्रश्न आपण विचारला पाहिजे की असा एक क्लास स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निर्माण झाला, जो इंजिनियर क्लास, तो डिस्टिंग्विश राहू शकला का? तो समाजापासून एक वेगळा वर्ग बनून राहू शकला का? जे ॲक्च्युली त्यांनी राहायला हवं होतं. जरी त्याचा कनेक्टेडनेस ऑर्गॅनिकली समाजाशी, मासेशी होता, तरी त्याच्या ज्ञानाने, त्याला मिळालेल्या कौशल्याने तो तथाकथित जात वर्ग समाजापासून एक वेगळा वर्ग बनून राहू शकला का? तर आज आम्हाला असं दिसतं की तसं तो राहू शकलेला नाही. जाती व्यवस्थेनं त्याला डिस्टिंग्विश बनवून त्याचं जे राष्ट्र निर्माणाचं जे कर्तव्य होतं, त्या कर्तव्याला जातीचे संदर्भ जोडले आणि ते जातीचे संदर्भ जोडल्यामुळं ते जे डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टरिस्टिक होतं, ते इंजिनियरचं नष्ट झालं. आपण पाहतो की विविध जातीच्या इंजिनियर्सच्या संघटना, संस्था आज उभा राहताना दिसत आहेत. त्यामुळे तो एक स्वतंत्रपणे आधुनिक विचाराचा, आधुनिक कर्तव्य पार पाडणारा जो क्लास बनून तो राहायला हवा होता, त्यातून त्याची जाणीव ही राष्ट्रनिर्मितीची, एक नवनिर्मितीची जाणीव निश्चितपणे इंटॅक्ट राहणार होती, ती राहिलेली नाही. हे जे प्रमुख कारण आहे, हे जे मूलभूत कारण आहे, या मूलभूत कारणावरती आपण विचार केला पाहिजे. आपण पाहतो की जसं ते डिस्टिंग्विशेबल राहिलं नाही, तसं इंजिनियर क्लास समाजाच्या आकांक्षाविषयी सेन्सिबलही राहिला नाही, संवेदनशीलही राहिला नाही. बरेच विद्यार्थी आपण पाहतो मध्यम वर्गातून, शेतकरी समाजातून आलेले आहेत.
ज्यांच्यापुढं स्वप्न आहे इंजिनियर बनण्याचं, त्यांच्या आईवडिलांनी श्रम कष्ट वेचून त्यांना आपल्या या श्रमातून, या कष्टातून, या त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा इंजिनिअरिंग शिक्षणाचा मार्ग अवलंबला. जेव्हा विद्यार्थी सुट्टीला आपल्या घरी जातो, शेतकरी समाजातला विद्यार्थी आपल्या गावी जातो, तेव्हा आई वडील आनंदाने त्याच्याकडे याच्यासाठी पाहतात की मी जे कष्ट करतो, मी जे श्रम करतो, त्या श्रमातून कष्टातून भविष्यात माझ्या मुलाला मुक्ती मिळणार आहे. परंतु त्याच्या अंतर्भूत हा पण अर्थ आहे की काय माझा मुलगा इंजिनियर बनून माझं श्रम कष्ट यातून माझी मुक्ती करेल का? हा अंतर्भूत, हा अंडर एस्टिमेटेड प्रश्न असतो. हा इंजिनियरने ओळखला पाहिजे. ही सेन्सिबिलिटी त्याच्या अंगी असली पाहिजे. काय ही सेन्सिबिलिटी या इंजिनियर क्लासच्या अंगी आहे? तर खेदाने हे म्हणावं लागतं की नाही. जसं श्रमकरी कष्टकरी शेतकरी कुटुंबातील आई वडील आपला इंजिनियर मुलगा आपली कष्टातून मुक्तता करेल ही एक अंधुकशी आशा बाळगतो, तसं त्या शेतकऱ्याबरोबर राबणारा तो जो बैल आहे, तो बैल ही इंजिनियर सुट्टीला घरी आल्यानंतर आनंदतो. तो मुका आहे, तो बोलू शकत नाही, पण तो हेही म्हणत असेल की हजारो वर्षापासून माझ्या खांद्यावर असलेलं जे जू आहे ते जू नीटसं मला ओढता येत नाही. त्याचा जो लोड आहे तो लोड युनिफॉर्मली माझ्या शरीरावर पडत नाही. तो माझ्या मानेवर पडतो, तो घासतो, त्या घासण्यातून मला जखम होते, ती ठसठसते. त्यामुळं माझं कर्तव्य मला योग्यपणे निभावता येत नाही. काय इंजिनियर हे धाकले मालक मला ह्या संकटातून, ह्या दुःखातून माझी मुक्ती करतील? असं तो मुका बैलही बोलत असेल. परंतु ही संवेदनशीलता इंजिनियर क्लासमध्ये नसल्यामुळं आम्ही हजारो वर्षापासून आमच्यासाठी कष्ट करणाऱ्या आमच्या आईवडिलांच्या खांद्यावरचं आणि आमच्या बैलाच्या खांद्यावरचं जू संवेदनशीलतेनं बाजूला करू शकलो नाही. ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ते नष्ट करू शकलो नाही, पण काय इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून, व्यावहारिक दृष्टिकोनातून ते जू, अहो आजकाल 10-12 हजार रुपयाचं इंग्रजी कुत्रं आणलं तर त्याच्या गळ्याला फास बसू नये म्हणून स्ट्रॅपचं आयोजन करतो आम्ही. स्ट्रॅप योजतो त्याला, स्ट्रॅपचं इंजिनिअरिंग करतो आम्ही, त्याला करतो की नाही? मग हा लाखो रुपये किमतीचा आमचं कष्ट नष्ट करणारा जो बैल आहे त्याच्या खांद्यावरचं जू काढून आम्ही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करणारा जू त्याला का नाही बनवला? तर ही लॅकिंग ऑफ सेन्सिबिलिटी जी आहे, ती सेन्सिबिलिटी ही इंजिनियरला मानवतेच्या दृष्टिकोनातून एंटरप्रेनर बनू शकले असते, व्यावहारिक दृष्टिकोनातून ही ते एंटरप्रेनर बनू शकले असते. परंतु डिस्टिंग्विश होणं, मासेसपासून डिस्टिंग्विश असणं, मासेसपेक्षा वेगळा विचार करणं, मासेच्या अनाकलनीय भागाला आपला अकालनीय भाग बनवणं, या गोष्टी इंजिनियर करू शकला नाही. त्याबरोबरच ही जी संवेदनशीलता आहे, ज्या संवेदनशीलतेनं त्याला अनेक युटिलिटी मिळू शकल्या असत्या, अपंगाचे पाय, अपंगाचे हात, याच्यासाठी असणारं प्रचंड मार्केट तो एक्सप्लोइट करू शकला असता. बैलाच्या खांद्यावरच्या जू ऐवजी स्ट्रॅप बनवून त्याचं प्रचंड मोठं असं मार्केट तो एक्सप्लोइट करू शकला असता, एंटरप्रेन्योर बनू शकला असता. परंतु या सगळ्या बाबी तो डिस्टिंग्विश्ड म्हणजे गर्दीच्या बाहेरचा भाग नसल्यामुळं, तो सेन्सिबल, तो संवेदनशील नसल्यामुळं या दोन कॅरेक्टरिस्टिकना त्यांनी आपल्या इंजिनिअरिंगचा, आपल्या इंजिनिअरिंग कौशल्याचा, आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाबरोबरचा भाग बनू न शकल्यामुळं तो गर्दीतला इंजिनियर बनला, तो मासेसचा भाग बनला, मासेसपासून वेगळा नाही बनला. त्यामुळे कोणतंही रेसेशन आलं तर भांडवलदारांना गर्दी जशी दूर लोटावी तसं इंजिनियरला दूर लोटताना
कोणताही दुय्यम भाव त्यांच्या मनामध्ये आला नाही. त्याचं महत्त्व, इंजिनियरचं इम्पॉर्टन्स हे या तत्वज्ञानात्मक आणि या व्यावहारिक अर्थामध्ये आहे. ते आपण वेळीच ओळखलं असतं तर ही दशा आज इंजिनियरची निश्चितपणे झाली नसते.